नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजला गोट न घालताही गळ्याला फिनिशिंग कशी द्यायची। बऱ्याच वेळा काय होतं की अर्जंट ब्लाऊज असतो आणि शिवाय अशा ब्लाऊजांचा गोट जर घातला या कपड्यांचा तर खूप जाडसर होतो आणि तो कस्टमरला नको असतो। अशा वेळेस काय करायचं तर तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। आता हे जे कपड्याचे तुकडे माझ्याकडे उरलेले आहे अस्तरच्या, त्यावरतीच मी तुम्हाला मॅजिक सांगणार आहे। तर आता मी ते तिरकस थोडंसं कट केलंय। तर तर इथे आपण तिरकस पट्ट्या कट करणार आहोत। रेग्युलर मी जेव्हा तुम्हाला गोट टाकायला सांगते त्यावेळेस आपण सरळ पट्टीचाच करतो, पण ज्यावेळेस अशा पद्धतीची पट्टी बनवायची असते त्यावेळेस मात्र तिरकस पट्टीच काढायची, कारण तिरकस पट्टी थोडीशी फ्लेक्झिबल असते। आता दरवेळेस मेजरमेंट घेण्याची गरज नाही। एकदा मी 1.5 इंच मेजरमेंट घेतलेले आहे आणि तिरकस पट्टीसाठी 1.5 इंचच मेजरमेंट घ्या, कमी पडते 1 किंवा 1.25 इंचाची। तर या पट्ट्या एकावर एक ठेवून अशा जोडून घ्यायच्या आहेत। त्या कशा तर पहा, मी 2 पट्ट्या आधी जोडून घेतलेल्या आहे। तर या पट्ट्या पहा मी एकमेकांच्या अगदी विरुद्ध ठेवलेल्या आहे, म्हणजे ते तिरके कट आले होते ते एकमेकांच्या विरुद्ध ठेवायचे आहे। आधी पट्टी जोडून घ्यायची, एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करायचं आणि जे जोडलेलं कापड वरती येतं त्यावरती एक दाबटीप द्यायची आहे। त्याने काय होतं की पट्टीचं जाडसरपणा जो आहे तो कमी होतो, अगदी फिनिशिंगसह पट्टी बसली जाते। याच पद्धतीनं सर्व पट्ट्या एकमेकांना जोडून घ्यायच्या आहेत आणि मधले जे भाग आहेत त्यावरतीही शिलाई मारून घ्यायची आहे। तर पट्टी तयार झालेली आहे। तर थोडंसं कोणे काने असतील पट्टीला तर तेही कट करून घ्यायचे, कारण पट्टी आपल्याला फोल्ड करून शिलाई करायची आहे। तर पट्टी तयार आहे। आता घेतलेला आहे ब्लाऊज। पट्टी जोडण्याच्या आधी ब्लाऊजचं हुक आयपट्टी किंवा बटन आणि आयपट्टी असेल तर ती चेक करून घ्यायची आहे। ही बटन पट्टी आहे, सिंपल ब्लाऊज आहे म्हणून। तर चेक करायचे गळा आणि हुक आयपट्टीची उंची किंवा धागे वगैरे ते सगळं व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे आणि मग घ्यायची आहे ही पट्टी। आता इथे आपण गोट घालणार नाही, पण गोट घालण्यासाठी जसं अर्धा इंच कापड पुढच्या बाजूने फोल्ड करतो तसंच फोल्ड करायचं आणि पट्टीसुद्धा सेम त्याच पद्धतीने दोन्ही कडा बरोबर जॉईंट करायच्या, म्हणजेच मधोमध फोल्ड करायचे आहे आणि दोन्ही कडा जॉईंट करून गळ्याच्या एकदम कडेवरती म्हणजे क्वार्टर इंच मार्जिन घेऊन त्यावरती ही पट्टी ठेवायची आहे आणि एकदम एकसारखी शिलाई मारायची आहे, कमी जास्त होऊ द्यायची नाही। तर हे पहा, या पद्धतीने मी पूर्ण ब्लाऊजला एकसारखी शिलाई मारत आहे। तर पट्टीचे दोन्ही काठ आणि ब्लाऊजचा काठ शिलाईमध्ये आला पाहिजे ही काळजी घ्या आणि एकसारखी शिलाई मारा। म्हणजे एकसारखी शिलाईने काय होतं की आता इथे गोट जाडसर होण्याचा प्रश्न नाही, पण जर ही पट्टी आपण पलटवणार आहोत ना आतमध्ये, त्याच्याने काय होईल की गळ्याचा आकार चेंज होणार नाही। एकसारखी शिलाई असेल तर एकदम गोल जो आकार आपण अगोदर कटिंग करताना दिला आहे तोच राहील। या पद्धतीने पहा, अगदी थोडं थोडं कापड पकडून मी पूर्ण पट्टी इथे ब्लाऊजला जोडून घेतलेले आहे। आणि अजून एक टिप म्हणजे पट्टीला खेचायचं नाही, कारण ही पट्टी अगोदरच आपण तिरक्यामध्ये कट केलेली असते, ती फ्लेक्झिबल असते आणि खेचली का ती अजून तिला लाइनिंग पडतात, म्हणून खेचायची नाही किंवा ब्लाऊजचा गळाही खेचायचा नाही। आता पूर्ण कडेपर्यंत जोडता आल्यानंतर अर्धा इंच पट्टी एक्स्ट्रा ठेवून बाकीची कट करायची आहे। ही अर्धा इंच पट्टी आतमध्ये फोल्ड करून त्यावरती इथे पाहिलं असेल तर हिला आतमध्ये फोल्ड करून शिलाई मारलेली आहे। आता एक्स्ट्रा फिनिशिंगसाठी हे जे काही धागे किंवा एक्स्ट्राचं कापड असतं, म्हणजे शोल्डर वगैरे जोडलेलं शक्यतो तिथंच असतं, तर ते कापड थोडंसं व्यवस्थित कट करून घ्यायचं, म्हणजे हे जे बाहेर आहे ना ते पट्टी आतमध्ये फोल्ड केल्यानंतर हे धागे वगैरे बाहेर दिसत नाही आणि ब्लाऊजला फिनिशिंग छान येतं। तर आता पहा, जिथे आकार आहे म्हणजे गळ्याचा आकार आहे तिथे कट द्यायचा आहे आणि जिथे खाली पुढचा किंवा मागचा गळ्याचा जो आकार आहे म्हणजे जिथे डायरेक्ट गोल आहे खाली जागेवर तिथे कट द्यायचे आहे। त्याने काय होतं की पट्टी फोल्ड केल्यानंतर त्या भागामध्ये चुनी पडत नाही किंवा घडी पडत नाही। आता तुम्ही पाहिलं असेल मी गळ्याला, मागच्या गळ्याला आणि पुढच्या गळ्याला जिथे खोलगट आकार आहे तिथे मी कट दिलेले आहे। आता हे जे कापड आहे पूर्ण पट्टीचं जोडलेलं त्यावरती घ्यायचे आणि ही पट्टी पूर्ण या कपड्याला अशी गुंडाळून घ्यायची आहे, म्हणजे आतलं कापड दिसणार नाही। या पद्धतीने ही पट्टी गुंडाळून घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने। आता सुरुवातीला तुम्ही दाबटीप मारा किंवा नका मारा, तुम्ही हवं तर प्रेस करून घ्या आणि आतून हातशिलाई करू शकता, पण आता माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे, कारण अर्जंट ब्लाऊज हवा आहे, तासाभरात कंप्लीट करायचा होता, म्हणून मी इथे इस्त्री किंवा हातशिलाई न करता डायरेक्ट टीप मारलेली आहे।
तर इस्त्री करून हातशिलाई केली तर अजून छान दिसतं, की वरून शिलाई दिसत नाही एवढंच होतं. आणि शिलाई मारली तरी काही प्रॉब्लेम येत नाही. आता इथे पहा, मी ही पट्टी पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करून अगदी गळ्याच्या कडेवरती फिनिशिंगसह शिलाई मारत आहे. शिलाई मारताना सुद्धा वाकडी तिकडी होऊ द्यायची नाही, नाहीतर ब्लाऊजचं फिनिशिंग खराब होतं. तर पहा, गळ्याला या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही तिरकस पट्ट्या कापून जर पट्टी टाकली आणि आतल्या बाजूने घेतली तर अशा ब्लाउजांचा गोटचा प्रश्न उरत नाही. कारण अशा कपड्याचा जो गोट असतो तो जाडसरच होतो, कितीही तुम्ही बारीक पट्टी वापरा. आणि शिवाय जे धागे निघतात त्याने हे टोचतात, कारण हे धागे जे असतात ब्लाउजांचे ते टोचतात, तर तेही टोचतात. म्हणून तुम्ही जर या पद्धतीने जर अस्तरच्या कापडचीच पट्टी बनवली तर कस्टमरही खुश होतं, कस्टमरलाही घालायला ब्लाऊज कम्फर्टेबल वाटतो, धागे वगैरे टोचत नाही आणि योग्य फिनिशिंग पण येते. तर पहा, या पद्धतीने गळा आपला तयार झालेला आहे. तर आता बाहेरच्या बाजूनही मी पुन्हा एक दाग टीप देऊन घेणार आहे. मी इथं हातशिलाई करत बसणार नाही. आता ही टीप देण्यासाठी उलट्या बाजूने मी घेतलेला आहे आणि पट्टीच्या एकदम कडेवरती शिलाई मारत आहे. तर पूर्ण गळ्याला याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. तर तुम्हाला माझी ही ट्रिक्स कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज मैत्रिणींनो चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला तर मग, तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचेही खूप खूप धन्यवाद. भेटूया उद्याच्या अशीच नवीन युजफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि गळ्याचा एकदा फायनल लुक पहा, अगदी सुंदर ब्लाऊजचा गळा तयार आहे आणि अगदी फिनिशिंगचं. चला तर मग भेटूया उद्या. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.